आता आपण कोकणामध्ये जाऊया। कोकणामध्ये सुद्धा प्रत्येक व्यक्तीच्या जिव्हाळ्याचा सण असतो तो शिमगा। त्यामुळे कोकणातले राजकारणी सुद्धा शिमग्यामध्ये सहभागी होतात। राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंतांनी पाली या मूळ गावी शिमगोत्सवाला काल हजेरी लावली होती। त्यांनी ढोल आणि ताशा वाजवण्याचा त्यांना मोह आवरला नाही। तसंच जुन्नरचे आमदार शरद सोनावणे सुद्धा आवर्जून कोकणातला शिमगा पाहण्यासाठी गेले होते। राजकारणाची फटकेबाजी करत असताना काही जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात म्हणून आपण ती फटकेबाजी करत असतो। परंतु आजची जी सणाची फटकेबाजी आहे ही मनापासूनची आहे, कारण माझा जन्मच ह्या गावात झाला आहे आणि या गावाचं जे पालीगावचं ग्रामदैवत आहे लक्ष्मीपल्लीनाथ, त्याचा हा शिमगोत्सव आहे। त्यामुळे शिमगा हा आमच्या दृष्टीनं अनन्यसाधारण महत्त्व असलेला असा सण आहे, गणपती आणि शिमगा। आणि म्हणून या देवाचा आशीर्वाद घेऊन नवीन ऊर्जा ज्या क्षेत्रामध्ये आम्ही काम करतो तिथं मिळावी यासाठी आम्ही आशीर्वादासाठी येतो आणि फार चांगल्या पद्धतीनं आम्ही राजकारण बाजूला ठेवून एन्जॉय करतो। या सगळ्या गोष्टी पारंपरिक येत असताना वाडवडिलांचे आशीर्वाद, त्यांचे संस्कार आणि या मातीचा गुणधर्म आहे आणि म्हणून या मातीला मी विसरणार नाही अशा पद्धतीची भावना घेऊन हे कोकणी माणूस आज ही ऊर्जा घेऊन जातोय आणि हीच खरं तर महाराष्ट्राची ओळख आहे, महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख आहे। म्हणून मी उदयजींनी ज्या पद्धतीने आपलं साधेपण जपलं आहे त्या साधेपणाला सुद्धा मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि या शिमग्याच्या सर्वांना शुभेच्छा देतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।